मी अरुण घोडके. शिवचिंतन. छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुधभूषणम या ग्रंथातील राजनीती या प्रकरणात त्यांनी दुर्ग बांधणीविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामध्ये लिहिले आहे की तटाच्या आतमध्ये एखादा योद्धा 100 योद्ध्याशी आणि 100 योद्धे 10,000 तोंड देऊ शकतो. म्हणून राजाने नेहमी दुर्गांचा आश्रय घ्यावा. त्यामध्ये गिरिदुर्गच श्रेष्ठ आहे. त्याच्या साहाय्याने धनवित्ताचे उत्तम संरक्षण करता येते. गडाला भक्कम बुरुज, तट आणि दरवाजे असावेत. दरवाजामधून राजा ध्वजपथकासह हत्तीवरून सहज आत शिरू शकेल एवढा मोठा असावा. गडावरील राजमंदिरापासून 4 दिशास 4 रस्ते बांधावेत. एका रस्त्याला देवभाग, दुसऱ्याला राजभाग, तिसऱ्याला धर्मविकार भास विभाग आणि चौथ्याला गोफूर विभाग असे समजावे. गडामध्ये कोशगृह, गजशाळा, अश्वशाळा आणि गोशाळा, आयुधागार, पाकशाळा, धर्मकर्मशाळा तसेच पुरोहित, ज्योतिष, वैद्य वगैरे करिताही घरे कशी कोठे बांधावीत याचे वर्णन आहे. याशिवाय सारथी, योद्धे, शिल्पी, मंत्री, पशुवैद्य आदींची गडात राहण्याची सोय करावी. जितके आवश्यक तितक्याच लोकांना गडात राहण्याची व्यवस्था करावी. इतर अधिकाऱ्यांना गडामध्ये राहू देऊ नये. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.